पिंपरखेड इथं दिवसा ढवळ्या बिबट्यानं धनगराच्या वाड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। बिबट्यानं धनगराच्या घोड्यावर झेप खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर आरडाओरडा झाल्यानंतर बिबट्यानं शेजारच्या उसाच्या शेतात पळ काढला। या घटनेनं मात्र धनगराच्या वाड्यावर असणाऱ्या महिला भयभीत झाल्या। शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड गावातील बिबट्याची दहशत संपत नाहीये। आताच या ठिकाणी एक बिबट्या दिवसाढवळ्या या ठिकाणी पळत गेलाय आणि आपण पाहू शकता ही जी माणसं आहेत ही त्या बिबट्यामागे गेली आहे। खरं तर या ठिकाणी धनगराचा वाडा आहे। धनगराची मेंढ्यांची बारीक बारीक कोकरे या ठिकाणी आहेत, घोड्या आहेत। या घोड्यांवरती आता या बिबट्याने हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस लोक इथं आली, थोडा आरडाओरडा झाला, त्यावेळेस हा बिबट्या इथे उसामध्ये पळून गेला। आपल्यासोबत आहेत ताई, काय सांगाल, इथं खरं बिबट्या आला होता? हा, इथं बिबट्या आला होता, गोड्यावर हल्ला केला त्यांनी। आमचा इशे तेच चालला होता, पण 2 बारे हल्ला केला। तेवढ्यात आम्ही उठलो, तो त्या काँग्रेसचा शिरला। तर आता म्हणलं या काय पळाला, तर तेवढ्यात तुम्हाला बोलावलं तिकडून आम्ही। खरं तर आपण पाहू शकताय या ठिकाणी तो बिबट्या आला, त्या बिबट्याने या ठिकाणी घोड्यावरती हल्ला केला आणि ह्या भागाकडे तो बिबट्या पळून गेलाय। अजूनही हे जे ग्रामस्थ आहेत आपण बघू शकतो, हे ग्रामस्थ त्या बिबट्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतायत। या उसामध्ये आता तो बिबट्या शिरलाय आणि समोर जी घोडे दिसत आहेत या घोड्यांवरती नुकताच आता ह्या बिबट्याने हल्ला करायचा प्रयत्न केला, मात्र आरडाओरडा झाल्यामुळं तो बिबट्या या ठिकाणावरून पळून गेलाय। खरं तर ही धनगराचा हा वाडा आहे आणि ह्या वाड्यावरती दिवसाढवळ्या बिबट्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केलाय। त्यामुळं धनगराची हे जे घरची लोक आहेत ही सुद्धा या ठिकाणी भयभीत झालेली आहेत। आजी, काय सांगाल, खरं तर आताच या ठिकाणी बिबट्या आला होता, बिबट्याने हल्ला करायचा प्रयत्न केलाय। आताच या ठिकाणी बिबट्या आला होता, गोडीवर हल्ला केला होता। आम्ही इथं बसलेलो आहे। खरं तर आता वाडा आहे, वाड्यामध्ये छोटी छोटी कोकरं आहेत, काय वातावरण भीती वाटतेय का? भीती वाटते आम्हाला। आम्ही कसं दारी राहायचं इथं? हा, मावशी काय सांगता, काय झालं, घोडीला काय झालं होतं? गोड्यावर झेप मारली यांनी, 2 बारे मारली आणि मग काँग्रेसात बसल्यावर लगेच आम्ही इकडून पोर उठला आमचं, मोर चाललं, पण आम्ही जाऊन दिलं नाही त्याला। मग ते परत तिकडे गेला आणि मग परत तुम्हाला तिकडून बोलावलं का, लगेच ते शिरल्यानंतर लगेच खालती पळाला तो। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी सकाळीच ऊसतोड करणाऱ्या महिला कामगारावरती या ठिकाणी बिबट्याने हल्ला करायचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यापासून जवळ असणारा हा धनगराचा वाडा आहे। या वाड्यावरती सुद्धा बिबट्याने नुकताच येथील घोडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र लोक आल्यामुळे हा बिबट्या या ठिकाणावरून पळून गेलाय। पिंपरखेडमध्ये पिंजरे लावलेत, रात्री एका बिबट्याला ठार पण केलंय, मात्र येथील बिबट्याची दहशत कमी होत नाहीये, बिबटे कमी होत नाहीये। आता इथे बिबटे दिवसा ढवळ्या दिसायला सुरुवात झाली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, पिंपरखेड, पुणे।